नमस्कार, गुलाबकुमार सोना, DCPI मुंबई. आता मी उभं आहे एक इटालियन आईस्क्रीम मेकिंग मशीन. तर या मशीनचा जो मॉडेल नंबर आहे G60 म्हणजे एका तासाला 60 किलोग्राम आपण आईस्क्रीम या मशीनमार्फत बनवू शकतो. हे मशीन बनवलं गेलं आहे फ्रिगोमॅट एक इटालियन कंपनी आहे. सध्या जे हे मशीन आहे याचा जो टाईप आहे वर्टिकल सिलेंडर, मी तुम्हाला दाखवतो. सध्या तुम्ही बघू शकता की हे जे सिलेंडर आहे यामध्ये आतमध्ये बघू शकता तुम्ही, हे जे सिलेंडर हा वर्टिकल आहे म्हणून याला आपण वर्टिकल म्हणतो. तसंच बाजारात आपल्याला हॉरिझॉन्टल सिलेंडरसुद्धा देखील आहे. तर हे जे सिलेंडर आहे हे वर्टिकल असल्यामुळे यामध्ये आपण मिक्ससोबत एखादा फ्रूट पीस किंवा नट पीस यामध्ये टाकू शकतो. जर आपण या मशीनला पूर्णपणे बघणार तर आपल्याला या मशीनला चालू करण्यासाठी 3 फेज सप्लाय लागतात. इथे पॉवर केबल तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये 3 फेज आहे, न्यूट्रल आहे आणि अर्थिंग आहे. ही मशीन जी याचं जे कंडेन्सर आहे ते वॉटरकूल कंडेन्सर आहे म्हणून या मशीनला आपण इथे पाण्याची सप्लाय दिलेली आहे. तर पाणी यामध्ये इनलेट आहे जो कोल्ड वॉटर आहे आणि आउटलेट मशीनमार्फत हॉट वॉटर बाहेर पडतो जेव्हा मशीन चालू असतो. जर या मशीनला तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे काही बटणं आपल्याला दिसतात. यामध्ये हा जो बटन आहे हे ऑन ऑफ बटन आहे, वर लिहिलेला तुम्ही बघू शकता. आणि खालचा जो बटन आहे तो अलारामचा आहे. आणि तसंच देखील इथे जेव्हा तुम्ही इथे पाहिलं तर हे टायमर आहे, इलेक्ट्रिकल टायमर आहे, ज्यामध्ये 0 ते 15 मिनिटाचा टायमर आहे. आणि तसंच इथे आपण हे बघितलं तर हे फ्रीजिंगचं आहे. तर जेव्हा आपण याला ऑन करतो तर फ्रीजिंग ऑन होते. आणि हे ऑपरेटिंग नॉब आहे ज्याला आपण सिलेक्टर स्विचसुद्धा देखील म्हणतो. तर इथे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन ठिकाणी आहे. जेव्हा लेफ्ट हँड साईड म्हणजे जेव्हा आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे, प्रोडक्शन करायचं तेव्हा लेफ्ट हँड साईड, आणि जेव्हा आईस्क्रीम बाहेर काढायचं आहे मग तो राईट हँड साईड. तर आईस्क्रीम बाहेर काढताना किंवा आईस्क्रीम बनवताना यामध्ये 2 स्पीड आहे, 1 नंबर 2 नंबर. 1 नंबर म्हणजे लो स्पीड आहे, 2 नंबर म्हणजे जास्त स्पीड आहे. सध्या मी तुम्हाला चालून दाखवू शकतो. आता तुम्ही सिलेंडर बघू शकता, इथे सिलेंडरमध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला एक थोडक्यात फक्त चालवून दाखवतो. आता बघा मी हे मेन स्विच ऑन केलं, तुम्ही इथे पाहताय सध्या हे ग्रे कलर आहे. जेव्हा मी याला प्रेस करतो तर असं ग्रीन कलर होतो. आणि जर मला माझा प्रोडक्शनचा अलाराम पाहिजे तर मला हे दाबायला लागेल जेणेकरून अलाराम बटन ॲक्टिवेट होतो. अलाराम कधी येणार, जेव्हा माझा 15 मिनिटाचा मी जर हे सायकल ऑन केला आहे आणि हे रिव्हर्समध्ये परत जातो शून्यावर, जेव्हा शून्यावर येणार ट्रिंग म्हणून अलाराम येणार. त्याचा एकमेव उद्देश असा आहे की जो आपला ऑपरेटर असेल त्याला एक मेसेज जातो की भाई 15 मिनटं झालेले, पटकन येऊन बघ मशीनमध्ये काय चाललं आहे, ठीक आहे. आणि जर हे मी बटन दाबला तेव्हा तुमचा कंटिन्युअस आईस्क्रीम तुमचा तयार होतो, फ्रीजिंग स्टार्ट होतो. आता तुम्ही बघू शकता इथे मी जेव्हा लेफ्ट हँड साईडला फिरवला तर तुम्ही बघू शकता तसा हा अँटी क्लॉकवाईज चालला आहे. बघा इथे जसं हे सिम्बॉल आहे ना अँटी क्लॉकवाईजचं, तसंच इथे अँटी क्लॉकवाईज चाललं आहे बघा. आणि हे 2 नंबरवर टाकलं तर स्पीड जास्त आहे. तर या मशीनमध्ये कसं आहे की लेफ्ट हँड साईडला हा प्रोडक्शन आहे, पण प्रोडक्शन झाल्यावर जर तुम्हाला आईस्क्रीम बाहेर काढायचं आहे तर तुम्हाला राईट हँड साईडमध्ये फिरवायला लागेल. तो रोटेशन तुम्ही बघू शकता, इथे रोटेशन कसं चेंज झालेलं आता क्लॉकवाईज दिसतोय. आणि जेव्हा आईस्क्रीम तुम्हाला बाहेर काढायचं आहे मग हा इथे एक डोर असतो, त्याला एक्सेक्शन डोर म्हणतो, जिथून आपण असं बाहेर काढू शकतो. आणि इथे एखादा भांडा लावून आईस्क्रीम इथून बाहेर पडते. आणि जो तुमचा शेफ असेल त्यांनी स्पॅच्युलानी याच्यावर तुमचं डेकोरेशन किंवा ॲडजस्टिंग करतो. तर या मशीनमध्ये आपण कमीत 8 किलोग्राम आपण आईस्क्रीम टाकू शकतो आणि जास्तीत जास्त 12 किलोग्राम. जेव्हा मी म्हणतो की बॅच कॅपॅसिटी म्हणजे मिनिमम 8 किलो म्हणजे तुमचा जो टोटल मिक्स आहे इन्क्लुडिंग तुमचा व्हाईट बेस, फ्लेवर, टॉपिंग सर्व जे आपण टाकतो तो कमीत 8 किलो आणि जास्तीत जास्त 12 किलो आपण टाकू शकतो. यामध्ये एकदा टाकलं तर आपल्याला 8 ते 12 मिनटं किंवा 15 मिनटं, जसं 15 मिनटाचा सायकल दिलेलं ना 15 मिनटं लागू शकतो. एकदा 15 मिनटं झाला किंवा आपण हे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला दिसून येतोय की यामध्ये काय चाललंय, कसं चाललंय, किती आईस्क्रीम त्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. तर हे मशीन तसं दिसायला मोठा दिसतोय, अवघड वाटतोय, पण
हे एकदम वापरण्यासाठी एकदम सुरुची आहे, एकदम व्यवस्थित तुम्ही वापरू शकता. यामध्ये काही तामझाम नाही, काही इलेक्ट्रॉनिक पॅड नाही. हे टायमर आहे 15 मिनिटाचा. जसं तो 15 मिनिटाचा बेल बटन ऑन झाला, मशीन ऑन ऑफ करण्यासाठी, हे फ्रीजिंगसाठी. आणि हे रोटरी स्विच. लेफ्ट हँड साईड प्रोडक्शन आहे, इथे प्रोडक्शन आहे. हे सिम्बॉल बघू शकतात, आईस्क्रीम बाहेर पडतोय म्हणजे ते सुद्धा सिम्बॉल मार्फत तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे ऑपरेटिंग संदर्भात तुम्हाला काय प्रश्न आहे का? एखादा काय प्रश्न सांगा ना, विचारा ना मला प्रश्न. तुम्ही आता म्हणला मिनिमम आपण 8 किलो टाकू शकतो. बरोबर आहे. मॅक्सिमम 12 किलो. बरोबर आहे. 12 किलोला 15 मिनिटाची सायकल. 15 मिनिटाची सायकल झाल्यावर त्याला 2 मिनिटं लागणार आहेत बाहेर काढायला. नंतरच आपण दुसरा लॉट टाकतो. बरोबर आहे. एका तासामध्ये माझे मॅक्सिमम 4 लॉट होते 12 किलो. ते तुम्ही किती म्हणाले ना, हे बघा, हे लक्षात घ्या. मशीनचा जो प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ना, तो तुमच्या ऑपरेटरवर डिपेंड आहे. मी म्हणतोय की जर समजा आपण किती करू शकतो, तर तुम्ही 4 ते 7 प्रोडक्शन बॅचेस काढू शकता. माझा माहितीप्रमाणे हा तुमची जर ऑपरेटर स्पीडअप वापरला, मी प्रात्यक्षिक बघितलं, 8 मिनिटात तुमचा एक सायकल कंप्लीट होतो. हे मी प्रात्यक्षिक बघितलेलं आहे. तर कसं आहे ना, की जर समजा 8 मिनिटात बनवलं, ते काढायला दुसरं टाकायला 12 मिनिटं 15 मिनिटं घेतो, तर तुमची तासिका संपते ना. तर तुमचा हा ऑपरेटरवर पण डिपेंड आहे. मशीनची कॅपॅसिटी तर आहे, तो करेल, पण त्याचबरोबर ऑपरेटर करू शकतो का, ते सुद्धा महत्त्वाचं. सुरुवातीला समजा एखादं नवीन ऑपरेटर असलं, त्याला एवढं समजत नाही, पण वारंवार तो करून करून त्याला अभ्यास होतो, नंतर तो पारंगत होतो. पारंगत झाल्यानंतर तो करू शकतो. पण 60च्या ऐवजी 55 kg निघू शकतात, पण तुम्ही म्हणणं 60च्या ऐवजी 65 किलो निघणार का? नाही. तर हे चुकून काही लोक करतात, 12च्या ऐवजी 15 किलो टाकतात. 15 किलो टाकू नका, 12 किलो टाका, कारण की त्याचा मोटरची कॅपॅसिटी, कम्प्रेसर कॅपॅसिटी त्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे. जर तुम्ही 10 किलो टाकलं तर 10 किलोचा अभ्यास ठेवा, काही हरकत नाही. बरं, अजून काय कोणाला प्रश्न ऑपरेशनबद्दल? ठीक आहे. तसंच देखील यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं मी वापरलं ना, इथं एक मॅग्नेटिक स्विच आहे, जसं ओपन केलं बंद झाला, हे तुम्ही बघता इथे. हां, तर हे इथे मॅग्नेट आहे, आतमध्ये मॅग्नेटिक स्विच आहे. तर जसं हे बंद झाला तसंच परत चालू होतो. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला हे तर ऑपरेटिंग झालं, दुसरं काय की समजा तुम्हाला क्लिनिंग करायचं, तर क्लिनिंग करण्यासाठी काय सावधानी घ्यायला पाहिजे? सर्वात जो महत्त्वाचा आहे ना, की जसं तुम्ही क्लिनिंग करण्याचा पहिला टप्पा काय, की जे काय प्रोडक्ट आहे आतमध्ये इथून काढून घ्यायचं. बरोबर. काढल्यानंतर तुमचं कोमट पाणी 45 ते 50 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी हे बंद करा, टाका. आणि टाकल्यानंतर तुम्हाला तर लेफ्ट साईड नाही, राईट साईड. पण लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला क्लिनिंग करायचं आहे, म्हणजे आपल्याला आईस्क्रीम बनवायचं नाही, तर हे तुम्ही ऑफ करून टाका, नाहीतर कंप्रेसर चालू होणार. हे ऑफ केल्यानंतर तुम्ही पाणी टाका आणि परत त्याला राईट हँड साईड किंवा लेफ्ट हँड साईड तुम्ही फिरू शकता. 1 नंबरवर 1 ते 1.5 मिनटं फिरवायचं आहे, पाणी काढून टाकायचं, दुसरा फ्रेश वॉटर टाकायचं, असं 2 किंवा 3. मेक शुअर की तुमचं आता पाणी पांढरा येतो, व्यवस्थित येतो, पाण्याचा कलरात येतो, म्हणजे आतमध्ये आता काहीच नाही आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचं हे स्विच ऑफ करून टाका. बरोबर आहे. स्विच ऑफ केल्यानंतर जसं आपण यामध्ये पण एक हे आहे, बीटर नॉब आहे. बीटर नॉब आपण काढलं. जर तुमची उंच नसेल तर एखादा टेबल घ्या आणि हे बीटर जरा जड आहे तर दोन्ही हाताने वर घ्या. आणि तसंच त्यामध्ये 3 ब्लेड आहे, म्हणजे यामध्ये बघायला गेलं तर बीटरमध्ये 3च पार्ट आहे. बीटर आहे, बीटर ब्लेड आहे आणि बीटर नॉब आहे. ठीक आहे. हे तुम्ही घ्या, बाजूला ठेवा. आता सध्या मी इथे ठेवतो. हा सिलेंडर बघून घ्या, यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्या पाण्याने. आणि तुमचा जो डिशवॉशिंग सोल्युशन असेल किंवा सॅनिटायझर वगैरे व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर इथून तुम्ही काढून घ्या. त्यानंतर सुद्धा बीटर ब्लेड आणि बीटर नॉब पण धुवून घ्या. एकदा सर्व झाला धुवून त्याला सुकवा. सुकल्यानंतर त्याला लुब्रिकेशन जेल लावा. लुब्रिकेशन जेल प्रत्येक मूव्हिंग पार्टला लावायचं आपल्याला. आणि त्यानंतर परत दोन्ही हाताचा वापर करून त्यानंतर त्याला परत आतमध्ये टाकायचं आपल्याला.
आणि इथे बघा, इथे चौकटीचा एक डिझाईन आहे, तर जोपर्यंत तो डिझाईन फिक्स होत नाही तोपर्यंत आतमध्ये जाणार नाही. एकदा आतमध्ये गेला की त्याला तुम्ही परत हे बीटर नॉब लावा. आता हे तुमचं बीटर व्यवस्थित फिट झालेलं आहे, एकदम टाईट करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आणि मग तर बीट सिलेंडरचा झाला तुमचा, मग कसं तुमचं देखील इथे एक्सेशन डोअर आहे. हे इन ऑफ द डे ह्याला पण उघडायचं एकदम सर्वसाधारण. इथे एक नॉब आहे, मी नॉब आता उघडलं. इथे एक स्प्रिंग टेन्शन म्हणून दोन्ही हाताचा वापर करा, का की हा फेकला जातो. हा असं केलं मी आणि बाहेर पडला. तुम्ही पाहू शकता एक छोटा डोर आहे, त्याच्यावर ओरिंग आहे, एक स्प्रिंग आहे, हँडल आणि नॉब आहे. याला पण व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर परत सुकवा. सुकवल्यानंतर त्याला लुब्रिकेशन जेल लावून परत याला आतमध्ये फिरून दाबून इथे परत ते नॉब लावून घ्या. हा बघा. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं कसं आहे की जेव्हा आपल्याला क्लीन करायचं आहे, मेक शुअर वेस्टेज व्हायला नको. सर्व आपले प्रोडक्ट मिक्स आईस्क्रीम बाहेर काढून घ्या. पाण्याचं 2 ते 3 वार आपला सर्क्युलेशन करून घ्या. सिलेंडर डिस्मेंटल करण्याचा अगोदर सिलेंडर धुवून घ्या, पाणी बाहेर काढून घ्या. त्यानंतर सिलेंडर डिस्मेंटल करा, म्हणजे बीटर बाहेर काढा, त्याचे ब्लेड बाहेर काढा, नॉब बाहेर काढा. सिलेंडर परत आतमध्ये धुवून घ्या, पुसून घ्या व्यवस्थित. बीटर धुवून घ्या, पुसून घ्या, सुकून घ्या. डोरचं इथे धुवून घ्या, खोलून धुवून पुसून सुकून घ्या. सुकल्यानंतर लुब्रिकेशन जेल लावा. जसं मी म्हणालो की एखादं न लावता जागेवर जरी लुब्रिकेशन जेल लावलं तरी चालेल, पण लावत्या जागेवर लुब्रिकेशन जेल लावलं तर नाही जाणार. तर लुब्रिकेशन जेल प्रत्येक प्लास्टिक पार्ट, रबर पार्ट आणि मुव्हिंग पार्ट जिथे मुवमेंट होतोय सर्व ठिकाणी लावायचं. परत ते ठेवायचं. आणि रात्री जो तुमचा एंड ऑफ द डे थोडं हे डोर ओपन करून ठेवा. आणि इथे एखादा तुमचा काय स्पॅच्युला वगैरे असेल, ब्रश द्या ना मला काय देतो, किंवा हा डोर ओपन करून ठेवा. सिंपल. हे डोर ओपन आहे, हे डोर ओपन आहे, म्हणजेच एअर सर्क्युलेशन होत राहणार. आदल्या दिवशी तुम्ही आले की तुम्ही पाहताय की सर्व सुकलेलं आहे, व्यवस्थित वास वगैरे येत नाही. परत तुम्ही स्टार्ट फॉर प्रोडक्शन. हे तुमचं झाला क्लिनिंगचा. आता मी ऑपरेशन सांगितलं, क्लिनिंग सांगितलं. आता सेफ्टी सांगतो. सेफ्टीमध्ये काय वापरलं पाहिजे. सेफ्टी म्हणजे फक्त स्वतःची सेफ्टी नव्हे, तर मशीनची सेफ्टी सुद्धा आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. दोघांची सेफ्टी झाली तेव्हा त्याला सेफ्टी म्हणतो आपण. जसं आपण पाहिलं की इथे आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय काय आहे, त्याचा पॉवर आहे. साहेब ॲक्च्युली आता त्याचा प्लग पण लावून घ्या तुम्ही इथे. दुसरा तुम्ही मी म्हणालो पाण्याचा आहे, इथे या जवळ या बघू. पाण्याचे दोन्ही वॉल चालू पाहिजे, म्हणजे मशीनला इनलेट आणि मशीनचा आउटलेट हे दोन्ही ऑन पाहिजे. इलेक्ट्रिक सप्लाय ऑन झाले, ठीक आहे. कधीही काही इमर्जन्सी झाला, मेन स्विच किंवा इथून हा तुम्हाला ऑफ करायचा, त्यानंतर पुढचा टप्प्यात पुढे चालायचं. हे तुमचं सेफ्टी आहे. आणि जर एखाद्या गोष्टी समजत नसेल तर जास्त डोकं लावायचं नाही आहे. तुम्ही आपले सिनियर लोकसोबत कनेक्ट करून त्यांना विचारू शकता. आता सध्या कोणाला काय प्रश्न पडलेला आहे काय? हां बोला. जेव्हा मी आपला आईस्क्रीमचा डो त्यामध्ये टाकणार, हां, तर कोणत्या डायरेक्शन कोणता असणार? हे लक्षात घ्या. इथे 2 डायरेक्शन आहे. एक अँटी क्लॉकवाईज लेफ्ट हँड साईड, दुसरा एक क्लॉकवाईज राईट हँड साईड. जसं इथे सिम्बॉल आहे, इथे सिम्बॉल काय की आईस्क्रीम बाहेर पडते. जेव्हा माझा आईस्क्रीम झाला, मला बाहेर काढायचं तेव्हा राईट हँड साईड. जेव्हा आईस्क्रीम बनवायचं आहे तेव्हा लेफ्ट हँड साईड. फिरवून दाखव. ठीक आहे. फक्त फिरवायचं बघा. सध्या आईस्क्रीम टाकल्यानंतर आईस्क्रीम टाकल्यानंतर लेफ्टमध्ये मिक्स टाकलं. आणि त्याला स्पीड 2 आहे. हां 2 पण करू शकता खाली. ओके. आणि बाहेर काढण्यासाठी इथे राईट साईडला 2 आणि त्याला पण स्पीड 2. स्पीड 2 आहे. हां, जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळी तुम्ही म्हणता क्लिनिंग करायचं आहे, म्हणजे ही डायरेक्शन फिरणार. बघा आणि क्लिनिंगसाठी बघा आईस्क्रीमचा विषय समजून घ्या. आईस्क्रीम बनवण्यासाठी लेफ्ट हँड साईड, हां. आईस्क्रीम काढण्यासाठी राईट हँड साईड. 1 नंबर लो स्पीड आहे, 2 नंबर हाय स्पीड आहे. क्लिनिंग करण्यासाठी तुम्ही कुठेही फिरू शकता, पण मेक शुअर तुमचा कंप्रेसर बंद पाहिजे. का तर ते आईस होणार, नाहीतर आईस होणार. तेच मला प्रश्न आहे की जर कंप्रेसर ऑन आहे, आईस्क्रीमचं चालू आहे आणि त्यावेळी क्लीन इकडे केल्यानंतर आईस होणार. कंप्रेसर बंद पाहिजे. कंप्रेसर बंद केले ना तुम्ही. हां, तुम्ही कुठल्याही ती काळजी घेतली पाहिजे. कंप्रेसर बंद झाला पाहिजे. कंप्रेसर बंद. भरपूर चांगला एकदम प्रमाणित प्रश्न केला आहे.
क्लिनिंगच्या वेळी हे लक्षात घ्या, Compressor एकतर बंद पाहिजे. तुम्ही गरम पाणी वापरताय. हां. कंप्रेसर जर चालू झाला तो गरम पाण्याला थंड करणार, तुम्हाला माहीत पण नाही पडणे 1-2 मिनिटात थंड बर्फ होतो, बर्फ व्हायला सुरू होतो. चालू होणार. आणि पूर्ण डॅमेज होणार. म्हणून हे लक्षात घ्या की कंप्रेसर बंद पाहिजे. जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं, इथे ऑब्झर्व करा बघा, आता सध्या ग्रे रंगमध्ये दिसतो ना, हे आता ग्रीन म्हणजे आता कंप्रेसर चालू आहे, याला बंद करून टाकायचं. कंप्रेसर बंद पाहिजे क्लिनिंगमध्ये. जसं मी तुम्हाला म्हणालो की बॅच फ्रीजरमध्ये आपला एक बीटिंग असतो, एक चिलिंग असतो, एक फ्रीजिंग असतो. बीटिंग म्हणजे क्लिनिंग आणि प्रोडक्शन. क्लिनिंग म्हणजे फक्त बीटिंग, प्रोडक्शन म्हणजे बीटिंग आणि फ्रीजिंग. आणि आपल्याकडे स्टोरेज नाही आहे म्हणून यामध्ये चिलिंग नाही आहे. या मशीनमध्ये रात्री स्टोर करण्यासारखं काहीच नाही. कळलं तुम्हाला? अजून काय प्रश्न बोला. प्रत्येक आईस्क्रीम 15 मिनिटातच पूर्ण होणार, त्याच्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला काय नाही. म्हणालो की जेव्हा आपण आईस्क्रीम टाकतो तो आपला सरासरी कालखंड एका आईस्क्रीम बनवायला 8 8 ते 12 मिनिट आहे. 3 मिनिटाचा सरासरी एक्स्ट्रा काय म्हणालो, जर समजा तुमचा मिक्सर गरम आहे तर 1-2 मिनिटं जास्त लावू शकतो. पण जेव्हा तुम्ही दुसरा बनवता तेव्हा तुमचं सिलेंडर सुद्धा देखील थंड होऊन जातो, तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 मिनिटं पण होऊ शकतो. पण मशीनचा ओव्हरऑल जो प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे एका तासात 60 किलोग्राम. आता तुम्ही म्हणाले आता 12 किलोचा तुम्ही बॅच वाढलं तर 60 किलो आहे, तो मॅक्झिमम प्रोडक्शन कॅपॅसिटी. 8-8 किलोचा बॅच वाढणं तर 60 किलो होणंच नाही. म्हणून तो 60 किलो त्याची मॅक्झिमम प्रोडक्शन कॉस्ट कॅपॅसिटी आहे. तर जर तुम्ही मोठी मशीन घेताय याचा अर्थ असं आहे की तुम्हाला जास्त प्रोडक्शन करायचं आहे, तर तुम्ही 12चाच कॅल्क्युलेशन घ्या, 8चा घेऊ नका. हे लक्षात घ्या की प्रोडक्शन कमीचं रिक्वायरमेंट आहे, मी 8चा देखील सुद्धा करू शकते, पण मी मोठी मशीन का घेतली का की मला जास्त प्रोडक्शन करायचं आहे. नाही यापेक्षा छोटी मशीन पण येते. मोठी मशीन बनवण्याचा पाठीमागचा हेतूच असा असतो की समोरवाल्याला जास्त प्रोडक्शन जास्त उत्पादन करायचं आहे म्हणून तो मोठी मशीन घेतोय. बरं, अजून काय प्रश्न? बरं ठीक आहे. जर तुम्हाला जे व्हिडिओ बघताय त्यांना कुठल्याही संदर्भात आईस्क्रीम किंवा बेकरी किंवा चॉकलेट संदर्भात काही प्रश्न असेल ते मला कॉलसुद्धा करू शकतात. माझा नंबर आहे 9967149769. माझं नाव भोला कुमार सोनार, DCBMN मुंबई. आणि तुम्ही कमेंट पण करू शकता. धन्यवाद.